नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 74 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रात्र बऱ्यापैकी पुढे सरकलेली असते. हॉस्पिटलच्या बाहेरचा परिसर शांत झालेला असतो. प्रीती, तिची मम्मा आणि सतीश बाहेर बसले होते. सगळेच खूप थकलेले होते, पण झोप कोणालाच येत नसते. तेवढ्यात अचानक आयसीयू मधून एक नर्स बाहेर येते आणि ती हसत म्हणते, "अनिकेतला शुद्ध आली आहे. तुम्ही थोड्या वेळासाठी त्याला भेटू शकता." हे ऐकता क्षणात सगळ्यांचे चेहरे उजळून निघाले. तेव्हा प्रीतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तर मम्मा देवाकडे हात जोडत म्हणत होती, "देवाचे लाख लाख आभार आहेत." तेव्हा सगळेच घाईघाईने आयसीयू मध्ये गेले. आयसीयू मध्ये अनिकेत बेडवर झोपलेला होता. त्याच्या डोक्याला ड्रेसिंग, हाताला सलाईन लावलेलं असतं. त्याचं शरीर खूप अशक्त झालं होतं, पण डोळे उघडे होते. प्रीती त्याच्या जवळ जाते. अनिकेत तिच्याकडे पाहतो, बोलायचा प्रयत्न करत असतो, पण तोंडातून आवाज येत नसतो. तो फक्त डोळ्यांनीच काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो. जणू म्हणत असतो, "मी ठीक आहे, काळजी करू नका." हे पाहताच प्रीतीचे डोळे भरून आले. ती त्याचा हात अलगद धरते. "दादा, बघ तू शुद्धीवर आलास. आता सगळं ठीक होणार," ती हळूच म्हणते. मम्मा त्याच्या कपाळावरून हात फिरवत म्हणत असते, "लवकर बरा होशील बाळा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." तेव्हा अनिकेत हलकसं डोळे मिसकावतो. तो खूप थकलेला असतो, पण चेहऱ्यावर समाधान असतं. तेव्हा लगेच नर्स म्हणते, "चला आता बाहेर चला. त्याला थोडा आराम करू द्या." तेव्हा अनिकेतला भेटून सगळे आयसीयू बाहेर आले. तेव्हा वातावरणात थोडासा दिलासा असतो. भीती कमी झालेली असते, पण थकवा मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो. तेवढ्यात प्रीतीची मम्मा सतीशकडे पाहून म्हणते, "सतीश, आता अनिकेत शुद्धीवर आलाय. तू काल रात्रीपासून इथेच आहेस बाळा. जा आता, तुलाही आरामाची गरज आहे." त्यापुढे काळजीने म्हणतात, "रात्रीची झोप महत्वाची असते. तू घरी जाऊन नीट झोप घे सतीश. हवं तर सकाळी लवकर ये, पण आता घरी जा सतीश." तेव्हा सतीश नाही म्हणत असतो, पण प्रीतीही म्हणते, "हो सतीश, मम्मा बरोबर बोलत आहे. तू घरी जाऊन आराम कर. उद्या सकाळी ये." तेव्हा तिच्या आवाजात आग्रह असतो. त्यामुळे शेवटी सतीश मान हलवतो आणि घरी जाण्यासाठी तयार होतो. तेव्हा प्रीती मम्माकडे पाहून म्हणते, "मम्मा, मी सतीशला बाहेरपर्यंत सोडून येते." मम्मा हलकसं मान डोलावते. प्रीती आणि सतीश बोलत बोलत हॉस्पिटलच्या बाहेर आले. रात्र शांत झालेली असते. तेव्हा सतीश प्रीतीला म्हणतो, "बरं, तुमच्या सगळ्यांचे मोबाईल मी गाडीतून काढून दिले आहेत तुझ्याकडे. तर काही गरज लागली तर लगेच फोन करायचा." तेव्हा प्रीती थोडी हसत म्हणते, "हो, मी फोन करते तुला." मग थोड्या मिश्किलपणे त्याच्याकडे पाहून म्हणते, "पण तू फोन उचलायला हवा ना सतीश. यावेळी तरी सतीश फोन उचल बाबा." तेव्हा सतीश हसतो आणि म्हणतो, "अगं प्रीती, काल टेनिस खेळत होतो म्हणून फोन बाजूला ठेवला होता." मग सतीश थोडा हसत डोळा मारतो आणि म्हणतो, "पण यावेळी नक्की उचलतो, तू फोन कर." प्रीती हसत म्हणते, "बरं, करते फोन. बाय सतीश. जा नीट झोप घे. तू ही काळजी घे." असं म्हणत सतीश गाडी सुरू करतो आणि निघून जातो. गाडी हळूहळू निघून जाते, पण प्रीती काही क्षण तिथेच उभी असते. तेव्हा सतीशने दिलेली ही शांत, न बोलता दिलेली साथ तिच्या मनात खोलवर कुठेतरी आपली जागा निर्माण करत असते. सतीश घरी निघून गेल्यानंतर प्रीती आत येते. तेव्हा तिची मम्मा म्हणते, "अगं प्रीती, कार्तिकचा फोन आला होता. तो तुला परत फोन करायला सांगत होता. तर बघ प्रीती, त्याला फोन कर." प्रीती लगेचच कार्तिकला फोन लावते. तेव्हा कार्तिक फोन उचलताच म्हणतो, "काय गं प्रीती, मला आत्ताच कळालं की तुमचा ॲक्सिडेंट झाला होता. अंकल आणि अनिकेत दादाला खूप लागलं होतं म्हणे. तर आता ते कसे आहेत? बरे आहेत ना?" प्रीती शांतपणे उत्तर देते, "हो कार्तिक, आता सगळं ठीक आहे. आम्ही सगळेजण आता बरे आहोत. दादाच्या डोक्याचं ऑपरेशन पण झालंय. कार्तिक, आता काळजी करण्यासारखं काही नाही." तेव्हा कार्तिक थोड्याशा हळव्या आवाजात म्हणतो, "प्रीती, मी इथे परदेशात आहे. नाहीतर मी तुझ्या मदतीसाठी लगेच आलो असतो." तेव्हा प्रीती म्हणते, "हो, तू परदेशात आहेस हे मला माहीत होतं. कार्तिक, म्हणूनच मी तुला काही कळवलं नव्हतं." कार्तिक म्हणतो, "हो ना, आणि सतीशने पण मला काही सांगितलं नाही." तेव्हा प्रीती म्हणते, "अरे, तो पण इथेच आहे. बिचारा इथेच अडकून बसलाय. पण खरंच कार्तिक, त्याने आम्हाला खूपच मदत केली." कार्तिक समाधानाने म्हणतो, "चालेल, मग मीही आलो की नक्की तुम्हा सगळ्यांना भेटायला येतो." "हो, नक्की ये कार्तिक." असं म्हणत प्रीती फोन ठेवते.
सकाळचे 11 वाजले होते. हॉस्पिटलमध्ये नेहमीची गडबड सुरू असते. पण कालच्या तणावाच्या तुलनेत आज वातावरण थोडं हलकं वाटत असतं. सतीश हॉस्पिटलमध्ये येतो आणि तेव्हा तो थेट वॉर्डकडे जातो. तेव्हा डॉक्टर प्रीतीच्या पप्पांना डिस्चार्ज देत होते. तेव्हा ते बेडवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असतो, पण कालपेक्षा बराच फरक जाणवत असतो. तेव्हा सतीश त्यांना पाहून म्हणतो, "आता बरं वाटतंय ना अंकल?" तेव्हा पप्पा हलकसं हसून म्हणतात, "हो बेटा, आता बरं वाटतंय मला." तेव्हा सतीश प्रीतीच्या मम्माला म्हणतो, "आंटी, अंकलना आमच्या घरी घेऊन जाऊ दे का? म्हणजे तिथे त्यांना नीट विश्रांती मिळेल." हे ऐकून प्रीतीची मम्मा लगेच म्हणते, "नको नको सतीश, तुझ्या घरच्यांना कशाला त्रास? हे राहतील हॉटेलमध्ये." तेव्हा प्रीतीही म्हणते, "हो सतीश, पप्पा हॉटेलमध्येच राहू देत. तिथे आहेत सगळ्या सुविधा." सतीश थोडा थांबतो, मग शांतपणे म्हणतो, "ठीक आहे, मग असं करूया." तो पुढे म्हणतो, "प्रीती, तू पप्पांसोबत हॉटेलमध्येच राहा. तू तिथे त्यांची काळजी घे. इथे हॉस्पिटलमध्ये मी आणि आंटी आहोत. अनिकेत दादाकडे आम्ही लक्ष देतो." प्रीती थोडं विचार करून म्हणते, "हो चालेल. असं केलं तर सगळ्यांना सोपं होईल." थोड्याच वेळा सतीश प्रीती आणि तिच्या पप्पांना हॉटेलकडे घेऊन जातो. हॉटेलच्या रूममध्ये सतीश प्रीतीच्या पप्पांना आरामदायक बेडवर बसवतो. पाणी, औषध सगळं नीट ठेवतो. प्रीती ही पप्पांच्या उशी नीट लावते. "पप्पा, आता तुम्ही आराम करा. काही लागलं तर लगेच सांगा." पप्पा तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणतात, "तू आहेस ना बाळा, मग मला काही चिंता नाही." सतीश हॉटेलमधून निघताना प्रीतीला म्हणतो, "प्रीती, तू काही काळजी करू नकोस. मी तुला फोनवरून अनिकेत दादाच्या तब्येतीविषयी सगळी माहिती देतो." "चालेल," असं प्रीती म्हणते आणि सतीश तिथून निघून जातो. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. हॉस्पिटलमध्ये सतीश आणि प्रीतीची मम्मा दोघेही अनिकेतच्या तब्येतीकडे लक्ष देत होते. सतीशचे मम्मी पप्पाही हॉस्पिटलमध्ये येऊन अनिकेतला भेटून गेले होते. पण त्यांची प्रीती आणि प्रीतीच्या पप्पांशी भेट झालेली नसते. डॉक्टरांच्या भेटी, रिपोर्ट्स, औषधांची वेळ सगळं सतीश नीट पाहत होता. दुसरीकडे सतीश रोज फोनवरून प्रीतीला अनिकेतच्या तब्येतीविषयी सगळी माहिती देत असे. हे ऐकून प्रीतीला थोडासा दिलासा मिळत असे. तिकडे हॉटेलमध्ये प्रीती तिच्या पप्पांची काळजी घेत होती. आता तिच्या पप्पांची तब्येतही बऱ्यापैकी सुधारली होती. ते थोडे चालू लागले होते, नीट बोलू लागले होते. एक दिवस ते हळू आवाजात प्रीतीला म्हणाले, "प्रीती, मला अनिकेतला भेटायचं आहे." हे ऐकून प्रीती त्यांच्या जवळ येते आणि त्यांचा हात हातात घेत म्हणते, "पप्पा, मलाही समजतंय तुम्हाला अनिकेत दादाला भेटायचं आहे, पण अजून तुमची तब्येत पूर्ण बरी झालेली नाही." ती प्रेमाने पुढे म्हणते, "आधी तुम्ही नीट बरे व्हा पप्पा. मग आपण लवकरच दादाला भेटायला पण जाऊया. पण पप्पा, आता तुम्ही फक्त स्वतःकडे लक्ष द्या." पप्पा तिच्याकडे पाहून हळूच हसतात. "तू सांगतेस ते बरोबर आहे बाळा," असं म्हणत ते शांत झोपतात. अशा रीतीने दिवस पुढे सरकत होते. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याने दिवसेंदिवस अनिकेतच्या तब्येतीत सुधार होत जातो. एके दिवशी अनिकेतचे डॉक्टर सगळे रिपोर्ट्स पाहून म्हणतात, "आता अनिकेतची कंडिशन स्टेबल आहे. आज आपण त्याला आयसीयू मधून बाहेर काढून सेमी प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करूया." तेव्हा डॉक्टर अजून पुढे म्हणाले, "तिथे त्याला 1-2 दिवस ठेवूया आणि त्यानंतर तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता." हे शब्द ऐकता सतीश आणि प्रीतीच्या मम्माच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. दोघेही एकमेकांकडे पाहतात, जणू मनातली चिंता थोडी हलकी होते. थोड्याच वेळात नर्सेस अनिकेतला आयसीयू मधून बाहेर काढतात. त्यावेळी अनिकेतच्या अंगावर फारशी यंत्रणा नव्हती. त्याला सावकाश स्ट्रेचरवरून प्रायव्हेट रूममध्ये आणलं जातं. त्या रूममध्ये शांतता असते. खिडकीतून बाहेरचा उजेड आत येत असतो. अनिकेत आजूबाजूला पाहतो आणि हलकसा हसतो. तेव्हा प्रीतीची मम्मा त्याच्या जवळ येऊन म्हणते, "बघ अनिकेत, आता तुला आयसीयू मधून बाहेर आणलंय. अनिकेत, आता फक्त अजून 2च दिवस तू इथे राहायचं." तेव्हा अनिकेत थोड्या कमकुवत आवाजात विचारतो, "मम्मा, पप्पा कसे आहेत?" तेव्हा मम्मा प्रेमाने म्हणते, "पप्पा बरे आहेत आता. अनिकेत, तू काळजी करू नकोस. तूही पूर्ण बरा झालास की आपण सगळे घरी जायचं." हे ऐकून अनिकेतच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. तेवढ्या सतीश पुढे येतो. तो अनिकेतकडे पाहून म्हणतो, "दादा, तुमची तब्येत आता चांगली सुधारत आहे. आता तुम्ही नागपूरला जायची तयारी ठेवा." तेव्हा अनिकेत हळूच मान हलवतो. त्याच्या डोळ्यात तेव्हा सतीशसाठी आभार दिसत असतो. तेव्हा मम्मा सतीशकडे पाहून म्हणते,
खरंच सतीश, तुझ्यामुळे हे सगळं सोपं झालं. सतीश शांतपणे म्हणतो, आंटी आपण सगळे एकमेकांसाठी आहोत. तुमच्यासाठी मला काहीतरी करता आलं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्या क्षणी रूममध्ये एक वेगळी शांतता पसरते. भीती निघून गेलेली असते आणि तिच्या जागी आशा आणि दिलासा आलेला असतो. आता अजून थोडा प्रवास बाकी असतो, पण सगळ्यांना खात्री असते की हा प्रवास आता बरा होण्याचाच आहे. 7 जन्माची सतीश आणि प्रीती ही आपली लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल, तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.